पत्रकार मृणालिनी नानिवडेकर मॅम देखील जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईन वरून। मॅम आपलं स्वागत। आपण बघतोय की आता जर कधी कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला असेल तर पुढे कशा पद्धतीने एक देश एक निवडणूक हे धोरण देशामध्ये लागू होऊ शकतं, या संदर्भात आपण कसं पाहता या निर्णयाकडे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच संकेत दिले होते की हा निर्णय लवकरच मंजूर होईल। आता खरं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे, त्या पाठोपाठ येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राच्या आहेत, त्यानंतर दिल्लीच्या आहेत, झारखंडच्या आहेत। आता हा जो कायदा लागू केला जाणार आहे तो केव्हापासून लागू केला जाईल, तो कायदा लागू होण्याच्या आधी काही ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावली जाईल का, या सगळ्या तपशिलांकडे लक्ष द्यावं लागेल। लोकसभेच्या निवडणुका तर नुकत्याच झालेल्या आहेत, त्या काही इतिहासजमा होण्याचा आता प्रश्न नाही, पण येणाऱ्या सगळ्या निवडणुकांबद्दल याबद्दलची सूत्र काय निर्णय घेतात, त्याचा तपशील काय ठरलाय यावर खूप गोष्टी अवलंबून असतील। संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करावं लागणार असल्यामुळे आपण अत्यंत उत्सुकतेने या तपशिलाकडे लक्ष देऊया। बिलकुल, नक्कीच। आणि त्यामुळे कधीपर्यंत हे धोरण लागू होतं किंवा देशामध्ये त्याची अंमलबजावणी कधी होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद मृणालिनी मॅम, आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल।